माझे नाव अजय. 1.5 वर्ष अगोदर माझे लग्न अंजलीशी झाले. आमचे लव्ह मॅरेज झाले होते, कारण अंजली व मी एकाच डान्स अकॅडमीत प्रॅक्टिस करत होतो. तेव्हा आमची ओळख झाली. मग आमच्यात प्रेम झाले व प्रेमाचे रूपांतर लग्नात झाले. माझ्या व तिच्या घरच्यांचा या लग्नाला अजिबात विरोध नव्हता. 2-3 दिवसांपासून माझ्या सासरच्यांकडून भरपूर पाहुणे घरी येऊ लागले होते, कारण अंजलीने 2 आठवड्या अगोदर एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. त्याच बाळाला पाहण्यासाठी ते सर्वजण आले होते. ते सर्व एकाच गाडीत आले. एक दिवस ते आमच्या घरी थांबून त्यांनी आमच्याकडचा पाहुणचार घेतला व ते आज संध्याकाळीच निघणार होते. आणि आजच माझी चुलत सासू पुण्यावरून आमच्या घरी येण्यासाठी पुण्याहून निघाली होती. उद्या सकाळी 8 वाजेला ते आमच्या गावाला पोचणार होते. त्यांचा मुलगा म्हणजेच माझा साला ही त्यांच्यासोबत येणार होता. माझ्या सर्व सासूंमध्ये सर्वात सुंदर ही सासू होती, कारण त्यांच्या वयाच्या 35व्या वर्षामध्ये त्यांच्या नवऱ्याचे कार ॲक्सिडेंटने निधन झाले होते आणि त्या स्वतः बायकांसाठी ब्युटी पार्लर पुण्याला चालवत होत्या. त्यांची गाडी जेव्हा आमच्या गावात बस स्टॉपवर आली तेव्हा माझ्या साल्याचा मला फोन आला. मग थोड्याच वेळाने मी त्यांना रिसीव करण्यासाठी त्या ठिकाणी आलो. माझे लक्ष जेव्हा त्या गाडीतून खाली उतरू लागल्या तेव्हा त्यांच्यावर गेले. सासूबाई एवढ्या रात्रीचा प्रवास करूनही किती सुंदर दिसत होत्या. जणू 25 ते 30 वर्षाची मुलगीच त्या वाटत होत्या. त्यांचा तो चकाकणारा चेहरा, काळे केस, गुलाबी गाल अगदी कसं प्रफुल्लित वाटत होतं. माझ्या ह्या सासूंपुढे अंजलीची सुंदरता फिकट वाटत होती. माझ्या साल्याचे नाव आकाश होते. मी जेव्हा त्याला लांबून आवाज दिला तेव्हा त्याचे लक्ष माझ्याकडे गेले. मग त्यांनी आपल्याजवळ असलेला सामान उचलून ते माझ्याजवळ आले. मग त्याच गाडीत मी सामान ठेवला आणि त्यांना बसवून मी घरी आलो. घरी आल्यावर सासूबाई या सर्वांना भेटल्या आणि माझ्या साल्यानेही सगळ्यांचा नमस्कार करून आशीर्वाद घेतला व तो आमच्याजवळ हॉलमध्ये येऊन बसला. मग मी त्याला विचारले, आकाश, तुम्हारा सफ़र कैसा रहा? तेव्हा तो मला म्हणाला, जीजू, सफ़र बहुत ही अच्छा हुआ, कोई तकलीफ़ नहीं हुई, मगर गाड़ी में एसी बंद होने का नाम ही नहीं ले रहा था, इसकी वजह से थोड़ा जुकाम जैसा लग रहा है. मग मी आकाशला म्हणालो, कोई बात नहीं, सर्दी की दवाई ले लेना, फिर ठीक हो जाओगे. ज्या वेळेस मी आकाशशी बोलत होतो त्याच वेळेस त्याच्या मोबाईलवर त्याच्या ऑफिसमधून फोन आला. त्याला लवकरात लवकर पुण्याला बोलवण्यात आले होते, कारण काही महत्त्वाची मीटिंग त्याला अटेंड करायची होती. त्यासाठी त्याची पुण्याला अत्यंत गरज होती. मग आकाश मला म्हणाला, जीजाजी, अभी जाने के लिए कोई बस मिलेगी क्या मुझे? तेव्हा मी आकाशला म्हणालो, देखो आकाश, अभी पुणे जाने के लिए तो तुम्हें कोई बस नहीं मिलेगी यहाँ से, तुम शाम को ही निकल जाओ, तभी सुबह तक तुम मीटिंग के टाइम से पहुँच जाओगे. और रही बात सासू माँ की, मैं कल उनको गाड़ी में बिठा दूंगा. तेव्हा आकाशला बरं वाटले. मग तो मला म्हणाला, चलेगा जीजाजी, आप ऐसे ही शाम को गाड़ी में माँ को बिठा देना, मैं वहाँ पे रिसीव कर लूँगा उनको. मगर एक बात कहना मैं भूल ही गया, माँ के साथ आपको भी पुणे आना पड़ेगा. मग मी आकाशला म्हणालो, क्यों? वो गाड़ी तो एक बार यहाँ से निकलेगी तो पुणे में ही रुकेगी, तो उसमें मेरी आने की ज़रूरत क्यों?
तेव्हा आकाश मला सांगू लागला, अरे जीजाजी, माँ को मिर्गी की बीमारी है, कब का आ जाए उसका पता नहीं, इसलिए कोई ना कोई उसके साथ होना चाहिए. तेव्हा मी आकाशला म्हणालो, ठीक है, मैं कोशिश करता हूँ उनके साथ आने की. मग आकाश तयार होऊन ब्रेकफास्ट करण्यासाठी आमच्या सोबतच बसला. त्यानंतर मी फोन करून त्याच्या संध्याकाळच्या पुण्याच्या गाडीचं बुकिंग केलं. त्यानंतर दुपारी 1 वाजेला आकाशने आमच्यासोबत जेवण केले आणि थोडा वेळ आराम करून आम्ही संध्याकाळी 5:45 वाजेला बस स्टॉपवर येऊन थांबलो. त्याचवेळी अंजलीचाही फोन माझ्या मोबाईलवर आला. मी फोन रिसीव करून म्हणालो, बोल अंजली. पण समोरून अंजली नसून माझी चुलत सासू बोलत होती. त्या मला म्हणाल्या, दामाद जी, मैं भी आकाश के साथ ही निकल जाती हूँ, खामखा आपको मेरी वजह से तकलीफ होगी. तेव्हा मी त्यांना म्हणालो, कुछ तकलीफ नहीं होगी, मैं सब एडजस्ट कर लूँगा. आप 1-2 दिन आराम करो हमारे यहाँ. आणि त्याच वेळेस आकाशची गाडी निघण्यासाठी तयार होती. मग आकाश त्या गाडीत बसून पुण्यासाठी निघाला व मी इकडे घरासाठी निघालो. पण थोडं मित्रांना भेटावं म्हणून मी काही वेळ मित्रांसोबत घालवून 8 वाजेपर्यंत घरी पोचलो. त्यावेळेस सर्वजण जेवणाची तयारी करत होते. जेवण झाल्यानंतर जो तो आपापल्या रूममध्ये झोपण्यासाठी गेले. मग मी अंजलीला सांगितले, अंजली, तुम और सासू माँ अपने रूम में सो जाओ, मैं बाहरी सोफे पर सो जाता हूँ, मगर दरवाजे की कुंडी मत लगाना, मैं रात को कभी भी तुम्हारे पास आ सकता हूँ. एवढं सांगून मी हॉलमध्ये असलेल्या सोफावर येऊन बसलो. आता IPLचं सीझन सुरू होतं, म्हणून काही वेळ मी टीव्हीवर मॅचचा आनंद घेतला आणि बरोबर 11 वाजेला मॅच संपल्यानंतर मी काही वेळ मोबाईल पाहू लागलो. आता रात्रीचे 12:30 वाजले होते. मला अंजलीशिवाय झोपच लागत नव्हती. म्हणून मी हळूहळू पावलं टाकत माझा रूमकडे वळालो. जेव्हा मी रूमच्या दारावर थाप मारली त्यावेळेला दार हे उघडेच होते. पण जेव्हा मी रूममध्ये आलो त्यावेळेस दोघांच्या अंगावर चादर ओढलेली होती. या दोघांमध्ये अंजली कोण आहे ते ओळखणे मला मुश्किल होत होते. AC चालू असल्यामुळे रूमही फार थंडगार झाला होता आणि आमचे बाळ हे पाळण्यात झोपले होते. मग मी माझ्या गेसिंगप्रमाणे डाव्या साईडला अंजली झोपली असावी असे मला वाटलं. म्हणून मी हळूहळू त्या बाजूला जाऊन तिच्या शेजारी येऊन झोपलो. पण जेव्हा मी तिच्या शरीराला स्पर्श केला तेव्हा मला ती अंजली वाटत नव्हती, कारण एवढी जाड ती असूच शकत नाही. पण ही जर माझी सासू आहे तर ही रिप्लाय का करत नाही? मला असं वाटत होतं ही अंजलीच असावी. म्हणून हळूहळू मी माझे ओठ तिच्या गालावर टिकवले आणि एक हात तिच्या पोटावर ठेवला. मग काही वेळाने तिकडूनही मला साथ मिळू लागली. त्या एवढ्या अंधारात तब्बल 20 मिनिटे आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाखत राहिलो. मग हळूहळू आम्ही दोघांनीही आमच्या अंगावरचे कपडे बाजूला ठेवून एकमेकांवर भरभरून प्रेम केले. जेव्हा आम्ही शांत झालो आणि मी परत माझ्या जागेवर येऊन हॉलमध्ये सोफ्यावर झोपलो. रात्री उशिरा झोपल्यामुळे मला सकाळी थोडी उशिरा जाग आली. पण जेव्हा अंजली मला उठवण्यासाठी माझ्याजवळ आली, अजी उठो,
बहुत टाइम हो गया है। तेव्हा मी अंजलीला म्हणालो, अंजली सोने दो, पहले रात को तुमने मुझे बहुत टाइम करवा दिया है। मग अंजली मला म्हणाली, मैंने टाइम करवा दिया? कब? वो भी रात को? पूरी रात मैं तुम्हारा इंतजार करती रही, मगर तुम्हारा पता ही नहीं। असं ऐकल्यानंतर मी फटक्यात माझ्या जागेवरून उठलो आणि एक नजर अंजलीकडे टाकली. अंजली माझ्याकडे अगदी सिरियस डोळे करून पाहत होती. मग मी मनातल्या मनात विचार केला, तर त्या ठिकाणी अंजली नव्हती, तर ती कोण होती जिच्या सोबत मी रात्रभर भरभरून प्रेम केले? मग ती काय माझी सासूच होती की काय? मी डोक्याला हात लावून त्याच ठिकाणी बसलो. मला असं करताना पाहून अंजली म्हणाली, क्या हुआ? किस सोच में पड़ गए? मग मी अंजलीला टाळाटाळ करण्यासाठी तिला म्हणालो, कुछ नहीं हुआ, रात को जल्दी नींद आ गई थी इसलिए मैं तुम्हारे पास आ ना सका, भूल गया. मग तेव्हा अंजली मला म्हणाली, अच्छा हुआ तुम नहीं आए, क्योंकि मुझे भी बहुत नींद आ रही थी. जल्दी से तैयार हो जाओ और बाजार से कुछ सब्जियां ला दो, आज चाची को कुछ बढ़िया खाना खिलाते हैं. मग मी लागलीच आपल्या जागेवरून उठलो आणि तयार होण्यासाठी बाथरूममध्ये जाऊ लागलो. आणि तेव्हाच माझी नजर माझ्या रूममध्ये बसलेल्या माझ्या चुलत सासूवर पडली. ज्या वेळेस आमची नजरानजर झाली, त्याच वेळेस सासूंच्या चेहऱ्यावर एक स्माईल मला दिसली. त्यांनी माझ्याकडे पाहून मानही फिरवली नाही. त्या एकटक नजरेने माझ्याचकडे पाहून हसत होत्या आणि कालपेक्षा आज त्या जास्तच आनंदित वाटत होत्या. मी त्यांच्याकडेच पाहून बाथरूममध्ये गेलो आणि फटक्यात आंघोळ करून बाहेर आलो. त्यावेळेस माझी चुलत सासूही माझ्या रूममध्ये बसून आपले केस विंचरत होती. त्या केस विंचरतानाही अगदी सुंदर दिसत होत्या. पण मला या गोष्टीचे विशेष वाटत होते की त्यांची नजर माझ्यावरून त्यांची हटवण्याची हिंमतच होत नव्हती. वारंवार ते माझ्याचकडे एकटक नजरेने पाहत होते आणि माझ्याकडे पाहून त्या गालातल्या गालात हसत होत्या. मग त्यांना रूममधून बाहेर काढण्यापेक्षा मी अंजलीलाच आवाज देऊन माझे कपडे तिच्याकडून मागून घेतले आणि वर जाऊन मी वरच्या हॉलमध्ये माझे कपडे चेंज केले. मग काही वेळानंतर मी ब्रेकफास्ट व चहासाठी खाली आलो. त्यावेळेस माझी चुलत सासूही हॉलमध्ये बसून टी व्ही पाहत होती. परत तिने एक नजर माझ्याकडे वळवली आणि परत गालातल्या गालात ती हसू लागली. माझा नाश्ता झाल्यानंतरही अंजली मला म्हणाली, आप जब सब्जी लेने बाजार जाओगे तब चाची और आपका भी रिजर्वेशन करवा लेना, नहीं तो देर हो गई तो सीट नहीं मिलेगी. मी पण थोडा कंटाळा केला. डोक्यात विचार आला की जेव्हा गाडी निघेल त्याच्या 2 तास अगोदर बुकिंग करेल. असे सीट महाग असेल त्यावेळेस त्याचे पैसेही कमी होतील. आमच्या गावातून 2च गाड्या पुण्यासाठी संध्याकाळी रवाना होत होत्या आणि भाजीपाला घेऊन मी ती पिशवी अंजलीच्या हातात देऊन मी थोडं मित्रांना भेटण्यासाठी बाहेर आलो. आज संध्याकाळीच मला माझ्या सासूला सोडण्यासाठी पुण्याला जायचं होतं. 1:30 वाजेपर्यंत मी मित्रांसोबत टाइमपास करून घरी जेवण्यासाठी आलो. जेवण करून मी निवांत झोपलो. पण माझ्या डोक्यात ती गोष्टच आली नाही की मला पुण्याला जाण्यासाठी रिजर्वेशन करायचे आहे.
मी घाई गडबडीत उठलो आणि अगोदर बुकिंगवाल्याला फोन लावला. त्यावेळेस एकच सिंगल डबलची सीट शिल्लक होती. बाकी पूर्ण गाडी बुक झालेली होती आणि त्यातही माझे 400 रुपये वाचत होते. म्हणजे जी सीट 1200 रुपयाची होती ती आता 800 रुपये झाली होती. म्हणून मागचा पुढचा विचार न करता मी ती सीट बुक केली आणि ही गोष्ट मी कोणालाही सांगितली नाही. आम्हाला खालची सीट मिळाली होती. मग 2 दिवसाच्या मुक्कामासाठी मी पण माझे कपडे पॅक करून एका बॅगमध्ये ठेवले. आता संध्याकाळचे 5:30 वाजले होते. आमची गाडी 6 वाजेला होती. म्हणून मी ऑटो घरीच मागवून घेतला आणि त्यात बसून आम्ही बस स्टॉपवर येऊन थांबलो. माझ्या व सासूबाईंचा सामान मी गाडीच्या डिक्कीत व्यवस्थित ठेवला. जोपर्यंत गाडी निघत नाही तोपर्यंत मी आणि सासूबाई खालीच उभे राहिलो. कारण त्यांनाही माहीत नव्हते की आम्ही एकाच सीटवर दोघं झोपणार आहोत असं. आणि ही गोष्ट जर अंजलीला माहिती झाली तर तिला फार वाईट वाटेल. म्हणून जेव्हा ड्रायव्हरने आवाज दिला, चलो अपने अपने सीट पर बैठ जाओ, तेव्हा आम्ही दोघांनीही अंजलीला बाय करून गाडीत बसलो. गाडीत आल्यानंतर माझी चुलत सासू मला विचारू लागली, दामाद जी मेरी सीट कौन सी है? तेव्हा मी त्यांना काहीच बोललो नाही. आणि जेव्हा मी माझ्या सीटजवळ आलो तेव्हा मी त्यांना म्हणालो, आप इस सीट पर बैठ जाओ. मग सासूबाई म्हणाल्या, इतनी बड़ी सीट, वो भी मेरे लिए, इस पर मैं अकेली ही सोऊंगी. तेव्हा त्यांना मी म्हणालो, हाँ एक बार बैठ जाओ फिर मैं आपको बताता हूँ. तेव्हा सासूबाईंनी आपल्या पायातली चप्पल सीट खाली ठेवली आणि त्या खिडकीच्या दिशेला जाऊन बसल्या. आमची गाडी ही स्लीपर गाडी होती. मग मीही माझ्या पायातली चप्पल काढून त्याच सीट खाली ठेवून सीटवर बसलो. तेव्हा माझ्या चुलत सासूबाई मला म्हणाल्या, दामाद जी हम दोनों एक ही सीट पर कैसे बैठ सकते हैं? तेव्हा मी माझ्या चुलत सासूला म्हणालो, मैंने बहुत कोशिश की सासू माँ, मगर गाड़ी में कोई सीट खाली नहीं थी. जो बची थी वो यही थी, इसलिए मैंने बुक करवा ली. मगर इस सीट के बारे में हम दोनों को ही पता है, बाकी और किसी को इसके बारे में पता नहीं. एक रात की तो बात है सासू माँ, कल सुबह हम पहुँच ही जाएंगे. त्यावर माझ्या चुलत सासू म्हणाल्या, चलो ठीक है, मैं भी तुम्हें आज रात के लिए ॲडजस्ट कर लेती हूँ. एवढं बोलून त्या खिडकीकडे सरकून पाठीचा भाग माझ्याकडे करून झोपल्या. खरंच जवळून पाहिल्यावर त्या फारच सुंदर दिसत होत्या. त्यांची चकाकणारी पाठ माझ्या अंतर्मनात एक वेगळीच आग व तरण निर्माण करत होती. मी काही वेळापर्यंत माझा मोबाईलमध्ये यूट्यूबवरील व्हिडिओ पाहत होतो. पण मोबाईलपेक्षा माझे लक्ष जास्त सासूंच्या शरीराकडे होतं. मोबाईल पाहत पाहत आता रात्रीचे 11 वाजले होते. मलाही झोप लागत होती. म्हणून मी पण सीटवर आडोशाला असणारे पडदे लावले. आता गाडीच्या ड्रायव्हरनेही गाडीतील सर्व लाईट्स ऑफ केल्या होत्या. गाडीत सर्वत्र अंधार होता. मग मी मोबाईल माझ्या उशीखाली ठेवून झोपलो. अर्ध्या तासानंतर कोणाचा तरी माझ्या त्या ठिकाणी स्पर्श झाल्याचा भास मला झाला. मी उठून पाहिले तर माझ्या सासूंची पाठ माझ्याकडेच होती आणि त्या गाढ झोपेत होत्या. मग माझ्या त्या ठिकाणी स्पर्श कोणी केला असावा? तोच विचार
करून परत मी माझ्या जागेवर झोपलो. परत 10 ते 20 मिनिटांनंतर माझ्या चेहऱ्यावर कोणाचे तरी बोट फिरवण्याचा परत स्पर्श मला झाला. यावेळेस मी सरळ मोबाईलची टॉर्च ऑन करून पाहिले तर माझी सासू ही माझ्याकडे कूस बदलून डोळे उघडून कळून माझ्याकडे पाहत होती. मी त्या क्षणाला अतिशय घाबरलो होतो. मग सासूबाईंनी मला लाईट बंद करायला सांगितला आणि खाली झोपायला सांगितले. त्या जसं सांगत होत्या तसं मी करत गेलो. त्या मला म्हणाल्या, आप मेरे दामाद ज़रूर हो, मगर परसों रात को जो आनंद तुमने मुझे दिया है मैं ज़िंदगी भर नहीं भूल सकती. शादी के बाद अगर पति बीबी के पास ना हो तो उसकी कमी हम जैसे औरतों को ही पता चलती है, क्योंकि जो सुख जो आनंद पति से मिलता है वो मज़ा वह आनंद कोई नहीं दे सकता. इसलिए जब तुम अंजलि समझकर मेरे पास ही सो गए तब वही खुशी और वही आनंद जो मैं इतने दिनों से खोज रही थी, उसी रात तुमने मेरी मन की तमन्ना पूरी कर दी. इसलिए आज भी जब तुमने हमारा रिजर्वेशन करवाया तब भी वही खुशी तुमसे पाने की मैं इच्छा कर रही थी. हळूहळू सासूबाईंनी त्यांचे ओठ माझ्या ओठांवर आणले. मला काय करावे काहीच समजत नव्हते. गाडीत अंधार होता. आवाजही कोणाचा येत नव्हता. मग सासूबाईंनी त्यांचा हात माझ्या अशा ठिकाणी स्पर्श केला की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. आमचे गरम श्वासच आम्हा एकमेकांना स्पर्श करत होते. त्या श्वासांमुळेच माझ्या मनात सासूंबद्दल आग निर्माण होऊ लागली होती. सासूबाईंनी आपले ओठ माझ्या ओठांवर टिकवले. तब्बल अर्ध्या तासापर्यंत त्यांनी गाडीतच माझ्या ओठांचा रस चाखला. मग मलाही त्या क्षणाला सासूबाईंची सवय झाली म्हणून मीही त्यांना साथ देऊ लागलो होतो. मग गाडीतच आम्ही दोघांनी आमचे कपडे बाजूला ठेवले, पण सासूबाईंनी माझा हात पकडून त्यांच्या अशा ठिकाणी स्पर्श केला की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. मग आम्ही एकमेकांवर गाडीतच भरभरून प्रेम करू लागलो. आमच्या प्रेमाची गाडी ही रात्री 3 वाजेपर्यंत सुरूच होती. गाडीचा आवाज आम्ही दोघं सीटवर काय करत आहोत ते कोणालाही कळू देत नव्हते. एवढ्या वर्षाची प्रतीक्षा सासूबाईंची आज संपली होती. कारण नवरा गेल्यानंतर नवऱ्याचं सुख परत मिळवणं ही काही साधी बाब नव्हती. सासूबाईंना आता मनसोक्तपणे झोप लागली होती. असेही वारजे स्टॉप हा पुण्याचा सर्वात शेवटचा स्टॉप असल्यामुळे त्या ठिकाणी गाडी 8 वाजेपर्यंत पोहोचणार याची त्यांना कल्पनाच होती. म्हणून त्या ठिकाणी पोहोचण्याच्या 5 मिनिटा अगोदर त्या उठल्या. मग आम्हाला रिसीव करण्यासाठी आकाश त्या ठिकाणी ऑलरेडी आलेलाच होता. मग आम्ही गाडीतून उतरून आकाशच्या गाडीत बसून सासूबाईंच्या घरी जाण्यासाठी निघालो. बस स्टॉप ते सासूबाईंचे घर हे 25 मिनिटाच्या अंतरावर होते. घरात पोचल्यानंतर सासूबाई डायरेक्ट बाथरूममध्ये तयार होण्यासाठीच गेल्या. मग काही वेळाने ते तयार होऊन बाथरूममधून बाहेर आल्या आणि त्यानंतर मी तयार होण्यासाठी गेलो. पण ज्या वेळेस मी बाथरूममध्ये गेलो त्यावेळेस समोरची दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच हादरली. कारण त्या ठिकाणी चक्क ओले करून सासूबाईंनी आपले आतले कपडे वाळण्यासाठी नळावर लटकवलेले होते. त्यांना पाहून माझं डोकंच चक्रावून गेलं होतं. मी त्यांच्याकडे एकटक नजरेने पाहत होतो. हे मला
अंजलीच्या कपड्यांपेक्षाही ब्रँडेड वाटत होते. मी अंजलीला विचारेल असे कपडे का घालत नाही, कारण मी हात लावल्यावर ते इतके सॉफ्ट व मुलायम लागत होते की त्यांना वारंवार हात लावण्याची माझ्या मनात इच्छा जागृत होत होती. मी माझी आंघोळ फटक्यात संपून बाहेर तयार होण्यासाठी आलो तेव्हा आकाश हा ब्रेकफास्टच करत होता. आकाशचे घर हे 1 BHKच होते. त्याला ड्युटीवर जायला उशीर होत होता, म्हणून तो माझ्यासाठी न थांबता लवकर ब्रेकफास्ट करून आपल्या कामासाठी निघाला. माझ्या सासूंनी या क्षणाला गाऊन घातला होता. मी पहिल्यांदा त्यांना गाऊनवर पाहिल्यावर त्या फार सुंदर दिसत होत्या. मग त्यांनी मला आवाज दिला व आम्ही दोघंही ब्रेकफास्ट करण्यासाठी सोबत डायनिंग टेबलवर बसलो. हळूहळू सासूबाई आपले पाय ब्रेकफास्ट करत असताना माझ्या पायावर घासू लागल्या. त्यांच्या पायाच्या स्पर्शामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल आकर्षण निर्माण होऊ लागले. मलाही घरात आलेली ही संधी सकाळी सकाळी सोडायची नव्हती, कारण घरात माझ्याशिवाय व त्यांच्याशिवाय कोणीही नव्हते. म्हणून मी ब्रेकफास्ट बाजूला ठेवला आणि सासूबाईंचा हात पकडून त्यांना त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन आलो, कारण माझ्या मनात सकाळी लागलेली आग आता शांत करायची होती. मी लागलीच वेळ वाया न जाऊ देता माझे ओठ सासूबाईंच्या ओठांवर टिकवले. सासूबाईंना माझ्या स्पर्शामुळे खूप आनंद मिळत होता. मग त्यांनी आपल्या अंगावरील कपडे बाजूला ठेवून त्यांचे असे दृश्य मला दाखवले की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. मी एका दिवसाच्या जागेवर सासूबाईंमुळे 5 दिवस त्यांच्या घरी राहिलो होतो. सासूबाईंनाही माझ्याशिवाय चित्त लागत नव्हतं. ते वारंवार जवाई बापू, जवाई बापू असेच करत होते. त्यांना आता माझी सवय झाली होती आणि मलाही त्यांच्यापासून दूर राहण्याची इच्छा होत नव्हती. मग मी घरी आल्यावरही त्यांच्याशी माझा संपर्क सुरूच होता. अधूनमधून आम्ही व्हिडिओ कॉल करून एकमेकांना आनंदित ठेवत होतो. अशा प्रकारे सासूबाईंमुळे मला गाडीत व त्याबरोबर त्यांना त्यांच्या घरातही आनंदित ठेवता आले होते.